नाही नाही, बाब अशी आहे की मराठी, माझं म्हणणं आहे की रिक्षा चालवणारा नाही, महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकाला मराठी आली पाहिजे. जर का त्याला मराठी येणार नसेल तर त्याला व्यवसायाचा परवाना देण्यात येऊ नये. बाकी एकच आहे की आता रिक्षावाल्यांचे त्यांना ते एखादा 2 महिन्याची थोडी मुदत दिली पाहिजे की बाबा 1-2 महिन्यामध्ये तुम्ही जी काम चलावं मराठी आहे तेवढी तरी शिका. म्हणजे ते असते नंतर, परंतु अनाप सडन आजच्या आजपासून तर ते अन्यायकारक होईल. पण प्रत्येक नाही नाही नाही, ऐकून घ्या. प्रश्न असं की प्रत्येकाला एक नोटीस दिली पाहिजे. आता ही गोष्ट करी चुका आपण पूर्वी केल्या, की मराठीनं येणाऱ्या लोकांना लायसन्स दिले, आपण परमिट दिले, त्यात झालेल्या चुका दुरुस्त करताना एवढ्या अनापे सडन कट ऑफ लगेच डेट नाही करायची. एखाद्या महिन्याची मुदत त्यांना दिली पाहिजे किंवा या महिन्याच्या कालखंडामध्ये तुम्ही जे व्यवहारिक गरजेचं आहे तेवढे तरी मराठी बोलायला शिका. आणि तुम्ही शिकल्याचं सर्टिफिकेट मध्ये कोणाला ते सर्टिफिकेशन कोण करणारी यंत्रणा आहे ते पण आता म्हणजे त्या यंत्रणेने निश्चितपणे ठरवली पाहिजे. आणि हा याला मराठी येते, मग त्याला तुझा परवाना चालू झाला, असं काहीतरी करायला लागेल ना. की अशा प्रकारच्या मनात आलं आणि लगेच लहरीनं आपण केलं हे उचित नाही असं माझं मत आहे. संधी दिली पाहिजे. उद्याला जर का आपला मराठी माणूस उद्याला अन्य राज्यात गेला तर तिथली भाषा तरी शिकली पाहिजे. आणि त्या राज्याच्या जनतेचा सन्मान आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये माझं म्हणणं की आमच्या नवी मुंबई महापालिकेत आम्ही इंग्रजी माध्यम सुरू केलं, परंतु सगळ्या शाळांना मराठी सक्तीची केलेली आहे, खाजगी शाळांना सुद्धा. ज्या शाळांमध्ये मराठी विषय नसेल त्या शाळांचे आमच्या शहरामध्ये असलेलं जे अस्तित्व आहे ते अडचणीत निश्चितपणे येईल.